आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 15. शो दॅट A, B, C अँड D आर व्हर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर. आता स्क्वेअरमध्ये काय काय असतं, तर स्क्वेअरच्या ऑल साइड्स आर सेम अँड डायग्नॉल्स आर सेम. तर बघूया आपण तसं जो आहे डिस्टन्स फॉर्म्युलाने काढून बघूया डिस्टन्स किती येतो आहे. डिस्टन्स सेम असेल तर आपल्याला कळेल की तो स्क्वेअर आहे म्हणून. ओके, बाय डिस्टन्स फॉर्म्युला AB इज इक्वल टू in the bracket x1 minus x2 the whole square plus y1 minus y2 the whole square. 4 minus 6 चा स्क्वेअर, 4 minus 6 म्हणजे -2 चा स्क्वेअर, -1 -0 म्हणजे आन्सर आलं -1, -1 चा स्क्वेअर आहे +1 म्हणजे 4 + 1 5. therefore AB इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 5. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. BC 6 minus 7 the whole square plus 0 minus in the bracket -2 the whole square. 6 minus 7 म्हणजे -1, -1 चा स्क्वेअर म्हणजे +1, 0 + 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर आहे 4, 4 + 1 इज इक्वल टू 5. therefore BC इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 5. आता दोन साईड्स आजूबाजूच्या ज्या आहेत ॲडजस्टंट साईजच्या आहेत त्या सेम आलेल्या आहेत. आता बघूया CD कसा आहे. -7 minus 5 the whole square plus -2 minus in the bracket -3 the whole square. 7 minus 5 म्हणजे 2 आलेला आहे, +2 आहे सॉरी, -2 + 3 म्हणजे आन्सर आलं 3 - 2 इज इक्वल टू 1. 2 चा स्क्वेअर आहे 4, 1 चा स्क्वेअर आहे 1, 4 + 1 5. therefore CD इज इक्वल टू इन द रूट 5. आता AD बघूया. AD जर सेम आलं तर आपण म्हणू शकणार आहोत की हा स्क्वेअर आहे, फक्त आपला डायग्नल्स बघावे लागतील. AD 4 minus 5 the whole square plus -1 minus in the bracket -3 the whole square. 4 minus 5 -1 -1 चा स्क्वेअर +1, -1 + 3 म्हणजे 3 मधून -1 झाला तर 2 राहिला, 2 चा स्क्वेअर 4, 4 + 1 5. चारही साईड्स आहेत त्या सेम आहेत, स्क्वेअर आहे. आता आपण जे अपोजिट व्हर्टायसेस आहे त्यांचा डिस्टन्स काढूया AC आणि BDचा. AC इज इक्वल टू 4 minus 7 the whole square plus -1 minus in the bracket -2 the whole square. 4 minus 7 -3 -3 चा स्क्वेअर आहे 9, -1 + 2, 2 मधून 1 गेला 1 राहिला, 1 चा स्क्वेअर आला 1, 9 + 1 10. आता बघूया BD पण 10 आहे का. इन द स्क्वेअर रूट 10 आहे. 6 minus 5 the whole square plus 0 minus in the bracket -3 the whole square. 6 minus 5 म्हणजे 1, 0 + 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9, 1 चा स्क्वेअर 1, 9 + 1 10. डायग्नोज पण आपले सेम आले आहेत. BD इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 10. आपण प्रत्येकाला इक्वेशन नंबर दिलेले आहेत. मधील आपण फ्रॉम 1 2 3 अँड 4. AB इक्वल टू BC, BC इक्वल टू AB equal to BC equal to CD equal to AD. All sides are same. From 5 and 6 AC is equal to BD. Diagonals are same. All sides of a square are same. Diagonals of a square also are same. Therefore, quadrilateral ABCD is a square.